नमस्कार, तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल। आजच्या भागात मी तुम्हाला मोत्याची महिरप शिकवणार आहे। ताटाभोवतीची म्हणजेच ताटाभोवतीची फुलांची महिरप कशी करायची हे शिकवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 5 नंबरचे मणी घेतलेत, हिरवा पोपटी, डार्क पिवळा आणि मोती रंगाचे मणी। तर मोती रंगाच्या मणीमध्ये 5 नंबर आणि 6 नंबरचा मणी घ्यायचा आहे। या मण्यांसाठी मी 40 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे। 6 नंबरची सुई, धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे, धागा कट करण्यासाठी कैची। तर आज मी तुम्हाला हे नवीन फुलांचं डिझाइन पॅटर्न शिकवणार आहे। तर तुम्हाला आजची महिरप आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा। आता आपण बघूया ताटाभोवतीची फुलांची महिरप कशी करायची। तर सुरुवातीला धाग्यामध्ये पिवळ्या रंगाचे 6 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि 6 मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे। सहा मण्यांमधून सुई धागा फिरवून घेतल्यानंतर आता इथे धाग्यामध्ये 2 हिरवे मणी ओवून घ्यायचे। 2 हिरवे मणी, एक पोपटी मणी आणि परत 2 हिरवे मणी, एकूण 5 मणी ओवून घ्यायचे। 2 हिरवे, एक पोपटी आणि 2 हिरवे असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा। म्हणजे इथे हे 6 मण्यांचं वर्तुळ तयार होईल। ओके, आता परत पुढच्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। पिवळ्या मणीमधून सुई धागा पुढे सरकवायचा आहे। ओके, ह्या पिवळ्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे आता 2 हिरवे मणी, एक पोपटी मणी आणि एक हिरवा मणी। 2 हिरवे मणी, एक पोपटी मणी आणि एक हिरवा मणी असे एकूण 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो हिरवा मणी आहे त्यातून आणि ह्या पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। इथे एक हिरवा मणी असल्यामुळे इथे आता 4च मणी ओवून घेतले। इथे आता हे 6 मण्यांचं सर्कल झालं। परत पुढच्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत 2 हिरवे मणी, एक पोपटी मणी आणि एक हिरवा मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे आणि या हिरव्या मणीमधून आणि पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, तर हे 6 मण्यांचं वर्तुळ तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी। आता हे 1 2 राऊंड पूर्ण करूया। तिसऱ्या राऊंडला काय करायचं ते बघूया। आता हा राऊंड झाल्यानंतर शेवटच्या राऊंडला काय करायचं तर या पिवळ्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि वरच्या एका हिरव्या मणीमधूनही सुई धागा बाहेर काढायचा आहे। हा राऊंड झाल्यानंतर पिवळ्या मणीतून आणि हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढला। इथे आता 1 2 आणि 3, एक हिरवा, एक पिवळा आणि एक हिरवा, 3 मणी आहेत। तर आता इथे 6चं सर्कल होण्यासाठी 3 मणी घ्यायचे ओवून। एक हिरवा मणी, एक पोपटी मणी आणि परत एक हिरवा मणी, 3 मणी ओवून घ्यायचे शेवटच्या राऊंडला। आणि हा हिरवा, पिवळा आणि हा हिरवा 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। इथे हा षटकोन तयार झालेला आहे। हे बघा, हा षटकोन तयार झाला। आता आपल्याला फुलांच्या पाकळ्या करायच्या आहेत। तर या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ह्या हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे। 2 मोती रंगाचे मणी, एक 6 नंबरचा मोती मणी, परत एक 5 नंबरचा मोती मणी, परत एक 6 नंबरचा मोतीमणी
आणि एक 5 नंबरचा मोती मणी. किती मणी घेतलीत आपण तर बघा, पहिले 5 नंबरचे 2 मणी घेतलेत, त्यानंतर एक 6 नंबरचा मणी घेतला आहे, एक 5 नंबरचा, 6 नंबरचा आणि एक 5 नंबरचा. एकंदरीत 1 2 2 4 आणि 6 मणी ओवून घेतलेले आहेत. 6 मणी ओवून घेतल्यानंतर वरचे जे 4 मणी येतात त्या 4 मण्यांचा चौकोन करायचा आहे. हे 4 मणी घ्यायचे आणि हा जो मोठा मणी आहे 6 नंबरचा, त्यातून खालच्या बाजूने सुई वर काढायची आहे. अशा पद्धतीने हा चौकोन तयार होईल. आता ह्या वरच्या एका मोती रंगाच्या मणीमधून बाहेर यायचं आहे, ह्या 6 नंबरच्या मणीमधून बाहेर यायचं आहे. धागा प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्या. ह्या 6 नंबरच्या मणीमधून बाहेर आल्यानंतर इथे तुम्ही असा डबल धागाही फिरवू शकता. ओके, तुमचं जर टाईट बसत नसेल तर हा जो चौकोन झालेला आहे त्या चौकोनातून सुई धागा फिरवून घेतला तरी चालेल. ओके, आता या 6 नंबरच्या मणीमधून धागा बाहेर आलेला आहे. इथे आता 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 2 मोती मणी ओवून घेतल्यानंतर हे बघा असं या हिरव्या मणीतून धागा निघाला होता बाहेर. आता हा जो हिरवा मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे. पोपटीच्या बाजूचा जो हिरवा आहे त्यातून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. ओके, आता परत पुढच्या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढल्यानंतर इथे आता 2 मोती मणी ओवून घ्यायचे. 2 मोती मणी 5 नंबरचे, एक 6 नंबरचा मणी, एक 5 नंबरचा मणी, परत एक 6 नंबरचा मणी आणि परत 5 नंबरचा मणी. ओके, 6 मणी ओवून घ्यायचे. 2 5 नंबरचे, हे बघा 2 5 नंबरचे मणी, एक 6 नंबरचा, एक 5 नंबरचा, 6 नंबरचा आणि 5 नंबरचा. तर हे जे 4 मणी आहेत ह्याचा चौकोन तयार करायचा आहे. म्हणून ह्या 6 नंबरच्या मणीमधून सुई अशी वरच्या बाजूने बाहेर काढायची आणि इथे हा चौकोन तयार करायचा आहे. परत ह्या चौकोनामधून सुई धागा एकदा फिरवून घ्यायचा. नाही फिरवला तरी चालेल, पण तुमची विण घट्ट येत असेल तर फिरवण्याची गरज नाही. फिरवायचा असेल तर फिरवू शकता. ओके, या 4ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा. सहा नंबरच्या मणीतून सुई धागा बाहेर आला. इथे आता 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 2 मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर हा जो हिरवा मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा. ह्या मणीतून धागा निघालेला आहे, पोपटी मणी सोडून द्यायचा आणि त्याच्या बाजूच्या हिरव्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. ओके, आता परत पुढच्या एका हिरव्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आणि इथे सेम 6 मणी ओवून घ्यायचे. हिरव्या मणीतून सुई धागा बाहेर काढून घेतल्यानंतर 6 मणी ओवून घेतलेत. 2 5 नंबरचे, एक 6 नंबरचा, एक 5 नंबरचा, 6 आणि 5. ओके, आणि हे जे आता 4 आहेत इथे चौकोन करायचा आहे 6 5 6 5 या मण्यांचा. 6 नंबर मणी, 5 नंबर मणी, 6 नंबर मणी, 5 नंबर मणी. आता हा जो 6 नंबर मणी आहे इथून सुई ही अशी वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे. इथे चौकोन करायचा आहे. हा चौकोन झाल्यानंतर या 4ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे इकडची विण घट्ट बसेल.
धागा फिरवून घेतल्यानंतर आता ह्या 6 नंबरच्या मणीमधूनही धागा बाहेर काढायचा आहे खाली, आणि इथे 2 मोती मणी ओवून घ्यायचे आहेत 5 नंबरचे, 2 5 नंबरचे मणी ओवून घ्यायचे, आणि इथून धागा निघालेला होता. आता हा पोपटी मणी सोडून द्यायचा आहे आणि या हिरव्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि घट्ट ओढून घ्यायचं आहे. तर अशाच पाकळ्या आपल्याला करत जायचं आहे. ह्या 3 पाकळ्या केल्या, उरलेल्या 3 पाकळ्या करून घेऊया आणि फूल कसं दिसतंय हे बघूया. आता ही फुलं मी तयार करून घेतलेली आहेत. 4 फुलं केलेली आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. ही मैरप माझ्याकडे असल्यामुळे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी 4 फुलं केलेली आहेत. तुम्ही तुमच्या ताटाच्या आकारानुसार जेवढी लागतील तेवढी करायची आहेत. ओके. तर मैरपीसाठी साधारण 13 फुलं ही पुरेशी होतात, तर तुम्ही 13 फुलं केलीत तरीही चालतील. आता ही जॉईंट कशी करायची हे आता आपण बघूया. तर हे जे फूल आहे त्यातला हा जो टोकाचा मणी आहे, इथून सुई धागा मी बाहेर काढलेला आहे आणि इथे मी आता पोपटी रंगाचा मणी ओवून घेणार आहे. पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर ह्या फुलाची जी वरची बाजू आहे, हा जो टोकाचा मणी आहे, इथून सुई धागा बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने. आता हे ओढून घ्यायचं आहे आणि इथे परत एक पोपटी मणी ओवून घ्यायचं आहे. पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर परत जिथून सुरुवातीला धागा निघालेला होता त्याच मणीमधून सुई धागा परत बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे हे चौकोन तयार झाला. ओके. तर आता या चौकोनातून धागा फिरवून घ्यायचा आहे. या मोती मणीतून पोपटी मोती पोपटी आणि मोती मणी या 4 मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हे आपण जे जॉईंट केलं आहे ते घट्ट बसेल. तुम्हाला जर पोपटी मणीच्या जागी कुठला दुसरा मणी घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता, आणि साधारण 3 रंग वापरलेले चांगले वाटतात किंवा 2 रंग. ओके. तर तुम्ही हिरवा किंवा पिवळा घेऊ शकता. ओके. आता हे जॉईंट केल्यानंतर परत तुमचा धागा जर मोठा असेल तर असं तो मण्यांमधून काढून आणायचा आहे ह्या मणीपर्यंत, आणि सेम असंच जॉईंट करून घ्यायचं आहे. आता मी ह्या मणीमधून सुई धागा बाहेर काढलेला आहे. इथे आता मी परत एक पोपटी मणी ओवून घेणार आहे. पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर हे जे दुसरं फूल आहे त्याची वरची पाकळीचं जे हे टोक आहे, हा जो टोकाचा मणी आहे, इथून सुई अशी बाहेर काढणार आहे. ओके. आता परत इथे एक पोपटी मणी ओवून घ्यायचा आणि ह्या फुलातून परत सुई बाहेर काढायची. जिथून धागा निघाला होता त्याच मणीमधून परत सुई बाहेर काढायची आहे. ओके. आता इथून धागा बाहेर काढल्यानंतर या 4ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे. पोपटी मोती पोपटी आणि मोती मणीमधून, म्हणजे जे चौकोन आलेला आहे तो घट्ट बसेल. ही जोडलेली बाजू ही आहे आपण केलेली आहे ती घट्ट बसेल, म्हणून ह्या 4ही मण्यांमधून सुई धागा फिरवून घ्यायचा आहे. ओके. तर अशाच प्रकारे ही फुलं आपल्याला जॉईंट करत जायचं आहे. जशी मी दाखवली आहे तशीच ही फुलं जॉईंट करायची आहेत. ओके. त्यानंतर आपण बघूया ही पूर्ण झालेली महिरप कशी दिसते ते. तर तुम्हाला अजून एक सांगायचं राहून गेलं तर तुम्ही हे जॉईंट करताना सलग धागा वापरणार असाल तर ठीक आहे, पण जर तुमचा धागामध्येच कुठे संपला असेल तर तो जॉईंट करताना जिथे आपण हे फूल तयार केलेला आहे तिथे जो गाठीचा भाग येतो, हे बघा सुरुवातीचं जी गाठ बांधलेली असते, तर प्रत्येक फुलामध्ये गाठीचा भाग जिथे दिसतो तिथूनच दुसरा धागा उलट बाजूने जॉईंट करायचे, म्हणजे एकाच बाजूने सगळीकडे अशा गाठी दिसतात आणि दुसरी बाजू ही प्लेन दिसते. ओके. म्हणजे महिरप दिसायलाही चांगली दिसते. ओके. तर आता ही पूर्ण झालेली महिरप कशी दिसते ते आता आपण बघूया. तर ताटाभोवतीची फुलांची महिरप पूर्ण झाल्यावर ही अशी दिसते. खूप सुंदर अशी ही महिरप आहे, तर तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांनी. आणि ही मी जी 10 फुलं केलेली आहेत एकूण, जी माझ्या ताटाला बसतात,
त्या आकाराची मी ही फुलं केलेली आहेत. मी तुम्हाला एकूण 13 फुलं सांगितली होती करायला, तर 13 न करता 10 फुलं केलीत तरीसुद्धा ती व्यवस्थित बसतात. जर तुमचा ताटाचा आकार मोठा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्टमेंट करून महिरप करायची आहे. तर ही फुलांची महिरप तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सुंदर अशी आणि पटकन होणारी ही महिरप आहे, तर तुम्ही प्रत्येकाने नक्की करून बघा. थँक्यू.